झुणका भाकरी म्हटलं की लका तोंडाला पाणी सुटतं. खूप दिवसापासून विचार करीत होते की यूट्यूब जर्नी स्टार्ट करावी. कंटेंट हा कुकिंगचा ठेवायचा, पण पहिला पदार्थ कोणता बनवायचा हाच विचार करीत होते. मी मराठी मुलगी आहे, मी महाराष्ट्रात राहते आणि माझा बाप शेतकरी आहे. आणि माझ्या शेतकरी बापाला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे झुणका भाकरी. तर म्हटलं चला आज झुणका भाकरीनेच व्हिडिओला सुरुवात करूया. झुणका भाकरीला महाराष्ट्रात 3 नावांनी ओळखले जाते: पिठलं भाकर, बेसन भाकर, आळण भाकर. पदार्थ एकच, पण ते एका पदार्थाला 4 नावांनी ओळखले जाते. तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान झुणका भाकरी. तर चला मी आज तुमच्याशी शेअर करते की झुणका भाकरी कशी बनवायची. तर चला सर्वात प्रथम आपण वाटण काढून घेऊया. तर वाटण्यासाठी मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि 2 मिरच्या घेतल्यात, कारण आमच्या घरात तिखट कमी लागतं. जर तुम्हाला तिखट करायचं असेल तर तुम्ही आणखी मिरच्या घालू शकता. 1 छोटा चमचा जिरं, मी चमचा मोठा घेतलाय पण तुम्ही छोटा घ्या, आणि 1 चमचा ओवा. ओवा घालणं गरजेचं आहे, कारण आपण जो पदार्थ बनवतोय तो बेसनाचा जड पदार्थ आहे. ओवा घातल्याने बनणाऱ्या पदार्थाची चव देखील सुरेख येते. तर हे मिश्रण आपण वाटून घेतलं आहे. तर आता मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी आहे. तर आता हे बेसन पीठ आपल्याला एका बाउलमध्ये टाकायचं आहे. अर्धी वाटी कोमट पाणी घेऊन आपल्याला ते पाणी बेसन पिठात ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने रवीने हलवायचे आहे, जेणेकरून त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. अशा प्रकारे आपण झुणका बनवला ना, त्या झुणक्यात गुठळ्या राहत नाही. पूर्णपणे राहत नाही असं म्हणत नाही मी, राहतात, छोट्या छोट्या राहतात, पण त्या चांगल्या शिजूनही निघतात आणि दाताखाली आल्या की मस्तच लागतात. थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला ह्या बेसन पिठाला चांगलं एकजीव करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त बेसन पीठ एकजीव झालं आहे. तर आता आपल्याला चिरायचा आहे कांदा. तर आपलं बेसन काही जास्त प्रमाणात नाही आहे, कमी प्रमाणात बनवायचे आपल्याला, त्यामुळे माझ्या अंदाजे 1 कांदा भरपूर होईल. तर मी एकच कांदा घेते, एक बाजूला ठेवून देते. तर कांदा मस्त बारीक चौकोनी आकारात कापून घ्यायचा आहे. आपल्याला थोडा कढीपत्ता देखील घ्यायचा आहे. तर हा कढीपत्ता मी घेते थोडासा, पण हा कढीपत्ता थोडा सुकलेला आहे, मी तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. ओला ताजा माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. जर ओला ताजा असेल तर अप्रतिम, भारीच. आणि आता मी थोडीशी कोथिंबीर देखील घेते, कारण कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळे पदार्थ गरजेचं आहेच, आणि ह्याच्याशिवाय झुणका भाकरीला चवच नाही. तर चला आता आपण झुणक्याला फोडणी देऊन घेऊया. तर मी साधारण 1 ते 1.5 पळी इतकं तेल ओतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला फोडणीत मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला चांगला तडका बसला पाहिजे. मोहरीनंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता आपण कढीपत्ता घालूयात, त्यानंतर कांदा घालूयात आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूयात. जास्त नाही लगेच मीठ टाकायचं, सुरुवातीला थोडंच टाकायचं कांदा परतताना. आणि हो, आपण सुरुवातीला मोहरी टाकली ना, त्या मोहरीला चांगला तडका बसला पाहिजे, कारण मोहरी जर तडकली नाही तर ती कच्ची राहते, आणि कच्ची राहिली की ती दाताखाली आली की बघा अशी कडवट लागते. त्यामुळे मोहरी आहे ना, चांगली पहिल्या तेल चांगलं गरम करून तिला तडका बसलाच पाहिजे. तर आता आपण अर्धा चमचा छोटा हिंग, अर्धा चमचा छोटा हळद घालूया. हे आता आपण मस्त हलवून घेऊया. आणि आता आपला कांदा देखील परतलेला आहे. तर आपण जे बेसन तयार केलं होतं ना, ते आता आपण घालून घेऊया. एका हाताने बेसन टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चांगलं हलवायचं आहे. तर आपण जे झुणक्याला एक्स्ट्रा पाणी वापरणार आहोत ना, ते पाणी कोमट घ्यायचं आहे, थंड अजिबात घ्यायचं नाही आहे. थंड पाणी घेतलं तर आपल्या झुणक्याची चव पूर्णपणे निघून जाईल. झुणक्यातच काय, तर कोणतीही भाजी असो, जी आपण पातळ भाजी करणार आहोत ना, त्या भाजीत कोमट पाणी वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण थंड पाण्याने ना भाजीची चव ही निघून जाते, आणि कोमट पाणी वापरल्याने भाजीची चव हाय तशी राहते आणि लवकर ती एकजीवसुद्धा होते. तर बघा मस्त झुणका आपण हलवून घेऊया. त्याला आणखी पाण्याची गरज आहे, तर मी आणखी कोमटच पाणी त्यात वापरलेलं आहे. झुणका हा जास्ती घट्ट नाही, पातळ चांगला लागतो. तर शिजण्यासाठी आपल्याला एवढं पातळ तर लागणारच आहे, कारण तो शिजत आला की त्याला आपोआप घट्टपणा येणार आहे. तर आपण मगाशी थोडंसंच मीठ घातलं आहे. तर आता आपण झुणक्याला किती मीठ लागेल याच्या अंदाजे मीठ घालूयात. तर आता या झुणक्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट मंद आचेवर ठेवायचं आहे. म्हणजे असं ठेवून सोडून द्यायचं नाही आहे, त्याला हलवीत देखील राहायचं आहे 2-2 मिनिटांनी, नाहीतर खाली लागेल. चला तर आता आपण झुणक्यासोबत लागणाऱ्या भाकरीची तयारी करूयात.
मी आता ज्वारीची भाकरी बनवते आणि मी बाजरीच्या भाकरीला खूप मिस करते, कारण आमच्या इथं सर्वजण ज्वारीची भाकरी खातात, बाजरीची नाही खात. कारण ज्वारी ही पचायला सोपी जाते असं म्हणतात, पण मला बाजरीची आवडते. बाजरीची भाकरी मी माझ्या माहेरी गेले ना आईकडे खाते, कारण तिकडं ज्वारीची भाकरी करीत नाही, तिकडं बाजरीची भाकरी असते. तिकडं मस्त पातळ भाजी असतात आणि भाकरी असतात. मस्त भाकरी आणि भाजी चुरून खाण्याची पद्धत आहे तिकडं, आणि चुरून खाल्ल्याशिवाय पोटच नाही भरत. तशी ज्वारीची भाकरी काही वाईट नाही आहे, ती पण भारी आहे, ती पण चांगली लागते. पण लहानपणापासून आपल्याला बाजरीची खायची सवय होती ना, आत्ता कुठं ज्वारीची खायला लागले, त्याच्यामुळं जरा चव वेगळी लागते थोडीशी, बाकी काही नाही. तशी ज्वारीची भाकरी पण मस्त आहे. तर चला, आता आपण भाकर झालेली आहे, भाकरीला मस्त पाणी लावून घेऊया. चांगले कडक कोपऱ्याला पाणी लावायचे. तर आता आपण भाकरी भाजून घेऊयात गॅसच्या जाळावर, कारण गॅसच्या जाळावर भाकरी भाजली ना व्यवस्थित कडक कोपऱ्याने भाजली जाते. तव्यावर व्यवस्थित भाजली जात नाही, म्हणजे जातही असेल पण मला काही जमत नाही तव्यावर, त्यामुळे मी भाकरी ही गॅसच्या जाळावरच भाजते. आता आपला झुणकाही शिजलेला आहे. झुणका शिजला कसं ओळखायचं, तर जे झुणक्यावर जे साईसारखं फेसकूट येतं ना, त्याच्यावरून समजून जायचं आपला झुणका शिजलेला आहे. आणि 5-6 मिनटात झुणका शिजून जातोच. तर मी भाकरी करता करता 2-3 वेळा त्याला हलवलं होतं झुणक्याला, पण ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं राहिलं. तर असं झुणका आपला मस्त शिजलेला आहे. तर सर्वात शेवट आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर ही सगळ्यात शेवटच घालायची, कारण अगोदर जर घातली तर ती कोथिंबीर शिजून जाते, आणि शेवट घातली तर ती कोथिंबीर कच्ची राहते आणि दाताखाली आली की भारी लागते. आता मस्त ही कोथिंबीर या झुणक्यामध्ये हलवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपला झुणका तयार झालेला आहे. तर आता आपण वाढायला घेऊ. आता मी इथे कांदा हाताने फोडलेला आहे, कारण हाताने जर कांदा फोडला ना तो मस्त रसरशीत होतो आणि खायला भारी लागतो. आता बघा, आता ह्या कैऱ्या सीझन संपलेला आहे, पण आमच्या इथे आहे बरं का कैऱ्या. तर ते कशा काय ते सांगते मी तुम्हाला. तर आमच्या आंब्याच्या झाडाला मोर लागला, मोराच्या कैऱ्या झाल्या, कैऱ्याचे आंबे झाले, आणि ते आंबे आम्ही खाल्ले पण, आणि सीझन पण संपला. सीझन संपला त्या टायमाला त्याच झाडाला एका फांदीला पूर्ण असे मोर यायला लागले. आम्हाला वाटलं की ते गळून जातील थोड्या दिवसांनी, पण नाही गळाले. त्याच्या कैऱ्या आत्ताशी त्या आंब्याला आलेले आहे, आणि भरपूर नाही कैऱ्या, 2च झुपके आहे, आणि 14-15 कैऱ्या आहेत. म्हणजे कलम वगैरे केलेलं नाही आंब्याला, पण आम्हालाच कौतुक वाटतं एवढ्या उशिरा कशा काही कैऱ्या. आता एक मोठी पितळी घ्यायची आहे, त्या पितळीमध्ये डिश ठेवायची आहे, आणि त्या डिशमध्ये आपल्याला झुणका भरायचा आहे. भरपूर भरायचा, आपल्याला लागेल तेवढा पोटभर खायचा, कारण आपण आठवड्यातून हा प्रकार एकदाच करतो. मस्त रसरशीत कांदा, कैरी आणि गरमागरम भाकरी आणि भात. वा, मस्त झालाय झुणका, अगदी सर्व काही प्रमाण व्यवस्थित. जर तुम्हाला माझी झुणका बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही करून बघा, आणि जर माझी कुठं चुकामुक झाली असेल तर तुम्ही मला मेसेजद्वारे सांगू शकता, तायडे तू इथं हे केलं, इथे तू चुकली, हे असं नव्हतं तसं नव्हतं, काय असेल ते तुम्ही सांगू शकता. तर धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.